आईची शेवटची भेट. एका गावात रवी नावाचा मुलगा राहत होता. घरी फक्त आई होती. बाप नावाचे छत्र हरवले होते. आई मिळेल ते कष्ट करून घर चालवत होती. तिचं एकच स्वप्न होतं, माझ्या मुलाने शिकावे, अधिकारी बनावं, गावाचे नाव उज्ज्वल करावे. रवी हुशार होता. घरच्या परिस्थितीमुळे बऱ्याचदा आई उपाशी राहायची, पण रवीला पोटभर खायला द्यायची. रवीने विचारल्यास, आई तू खाल्ले का, तर हसून म्हणायची, मी आधीच खाल्ले आहे, तू खा बाळा. असेच दिवसामागे वर्ष निघून जात असतात. या काळात रवी शिक्षणासाठी शहरात जातो. त्यासाठी आईने आपले दागिने विकले. सगळी साठवलेली जमापुंजी विकली, फक्त रवीच्या शिक्षणासाठी. रवी अभ्यासात रमतो. नवीन सवयी, नवीन मित्र आणि प्रतिष्ठेचा मोह यामध्ये तो अडकतो. आईशी हळूहळू संपर्क कमी होऊ लागतो. कधी फोन आलाच तर आत्ता मी बिझी आहे, नंतर करतो असं म्हणायचा. हळूहळू आईचा आवाज थरथरायला लागतो. ती रोज देवाकडे त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. शेवटी तो दिवस आला. रवीचे शिक्षण पूर्ण झाले. तो मोठ्या कंपनीत कामाला लागला. सगळे त्याचे अभिनंदन करत होते. असेच दिवस जात असताना एक दिवस गावावरून पत्र येते, आईची तब्येत बरी नसल्याचे. त्यावर रवी पुढच्या आठवड्यात येतो, एक महत्त्वाचे प्रोजेक्ट करायचे आहे असे उत्तर देतो. पुढचा आठवडा येत नाही. अचानक एक दिवस फोन येतो, रवी तुझी आई आता नाही. तो गावात पोचतो. घरी जातो. घरात शांतता होते. आईचे सामान होते, कपडे होती, त्यातून मिळणारी ऊब ओळखीची होती. आईच्या उशाखाली एक पत्र होते. त्यात लिहिले होते, रवी बाळा मला माहिती आहे तू शिकून खूप मोठा होशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही मोठा झालास तरी तुझे पाय मातीमध्येच ठेव. वेळ मिळाला की आईसाठी थोडं हस, कारण आई म्हणजे फक्त सावली नाही, तर ती स्वतः जळून तुला उजेड देते. रवीचे मन आतून तुटते. तो इतका रडतो, इतका तो कधीच रडलेला नसतो. आणि तो ठरवतो, मी फक्त मोठा माणूस नाही तर चांगला माणूस बनेल. कथेचा बोध. यश आपल्याला आनंद देते, पण आपल्या मागे उभे असलेलं माणूस आपल्याला जीवन देते. आईचे प्रेम, त्याग, निस्वार्थ सेवा याला कशातही मोजता येत नाही. यश मिळाल्यावर अहंकार नको, कारण आपल्या पायाखालची जमीनच आपल्या पायाला थंडावा देत असते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.